हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. झाला का चहा पाणी? तर आमचा झाला. तर भरपूर अशा कमेंट येतात बरं का. तर बाणूचं तुम्हाला म्हणलं आज चला दाखवावं म्हणलं. जेव्हा बाणू 1 वर्षाची होती त्यावेळेस ना हे बाणूचं काढलेलं आहे. 3000चं सिटी-कॅन काढलंय. काय म्हणतात घ्यायला सिटी-कॅन? MRI काय म्हणते ते कुणास ठाव. आमच्या तर बाप जन्म आम्हाला माहीत नाही. हे बघा, इकून दाखवते, इकून दिसत नसेल. कदाचित तुम्हाला उरपाटा दिसत असं नाही. बाणूचं ही काढायला सुद्धा बाणू काय करायचे माहिती आहे का? तो का हसते कशी बघा बाणू. दिसले तिला बाहेर टाकली गादी बस. ही काढायला सुद्धा ते डॉक्टर म्हणला बाळ हल्लं तर म्हणला ही होईल म्हणला. पैसे आधी भरलं. आता म्हणलं काय करावं. टाकलं की हलवायला लागली दना 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 दना. आणि ते येशी नुसतं गारण आणि त्याच्यावर टाकलं ना कशाचं काय बाणू हलायच लागली की. आणि परत मग म्हणला इंजेक्शन द्या भुलीचं इंजेक्शन दिलं. आणि झोपली बाणू. झोपली परत हळूच टाकाय गेलो की ती परत चालूच झाला. हातपायच हलवायचे बाणू. आणि मग परत औषध दिलं भुलीवरलं. काय ते म्हणजे झोपीचं औषध दिलं. आणि बाणू झोपली. म्हणलं आता गार झोपली चला म्हणलं. परत टाकली, परत हालायला लागली. कशाचं काय बघा. असं आई म्हणती असं लेकरू ना. आईन मीच गेलतो. पैसे तर कमी पडलं तर काय सांगायचं तुम्हाला. मोठ्या भावाकडून घेतलं पैसे 1000 रुपये. त्यावेळेस ती याच्या गाडीवर होता, वाळूच्या गाडीवर होता त्यावेळेस घेतलं. आणि आम्हाला वाटलं 2000 आहेत पण 3000 रुपये भरावा लागलं वरचा खर्च व्हायलाच. आणि त्यावेळेस काढलेलं आहे बघा. हे सोनं गुरुपीत बाणूची केलेली आहे पूर्ण डोक्याची. तर बाणूचे इथं जे बारका मेंदू आहे का नाही त्याची वाढ नाही फक्त होती. पण आपली कशी रोजची रोज बुद्धी चलती तशी बाणूची चलती पण वाढ नाही. तर कसं कळतंय बघा की तिला बाणूला. तर म्हणलं चला आज म्हणलं तुम्हाला एक गोष्ट दाखवा म्हणलं. बघितले कागदपत्र लागते ती महत्वाचे कागदपत्र पण काय सांगायचं तुम्हाला. कुणाचा धाकलाय गं नितीन कुठं गेलं ग. बँकेचं पुस्तक हे काय गॅसचं पुस्तक. तर हो काही गॅसचं पुस्तक आहे. काय झालंय माहितीये का. आईचा पहिला नंबर जे होता ते बंद पडला म्हणजे ते चोरीला मोबाईल गेला. तर म्हणून आता माझा मोबाईल नंबर याला ॲड करायचा आहे. तर ही नंबर ही सांगायचं आहे आता बँकेत जमा करायचं आहे. आता पहिल्यासारखं नाही राहिलं. लय अवघड आहे सगळं. ऑनलाईन निघलंय. तर म्हाताऱ्या माणसांचं इतकं अवघड झालंय प्रमाणाच्या बाहेर. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवते. ही सगळ्या जे आहेत ते बाणूच्याच फायली आहेत. त्या सगळी कागदपत्र जे आहेत महत्वाचे ते बाणूचेच आहेत. तुम्हाला बाणूचा दाखवते फोटो मी. दीक्षेचा बाणूचा. ही कोण आहे वळका बरं. ही आपली दीक्षा आहे. दीक्षा बसाय पण येत नव्हतं त्यावेळेस फोटो काढलाय तिचा. आणि ही कोण आहे हे मॅडमला तर ओळखतच आहात तुम्ही. लगेच ओळखू येते. बसत बी नव्हती. कॉम्प्युटरवर काढलाय. बसत बी नव्हती बाणू. तरी हवस एका आईची हवस असते.
तर हो का काढलाय बाणच. 1 वर्षाची बी नसेल आहे का नाही, 1 वर्षाची बी नव्हती त्यावेळेस काढलाय आणि तोंड असं केलं. लय आगाव होती. आणि मेन पॉईंट आता तुम्हाला दाखवती. ह्या माणसाला कुठं ओळखलंय का? आता कसा फोटो तर काढला याच्यावरूनच ओळखा. दीक्षाचा बाप आहे ही. अन्वीचा दीक्षाचा बाप आहे. तर बघा डाकू असल्याने आहे का नाही. हे त्याच्या जवानीतला फोटो आहे. आणि बाकी फोटो मी सगळं फाडल्यात कारण लय टेन्शन येतं मला. हा फोटो बघा तरुणपणातला त्याच्या, आता पूर्ण म्हातारा झालाय. तर आसू बापटीचं आपल्याला काय घेणं देणं पडलंय ते आपल्याला बघत नाही, आपल्या लेकरांना बघत नाही. त्याचं काय नाव घेऊन उपयोग आहे का? उगं डोक्याला टेन्शन घ्यायचं, बरोबर आहे का नाही. तर हे सगळं तुम्हाला दाखवायचं एकच कारण आहे की भरपूर जणांचं असं म्हणणं होतं की बानूला काय ते काय नाही काहीतरी म्हणलेलं. हां बानूचं तर तू कागदपत्र ही दाखव आम्हाला, काही गोष्टी म्हणजे नाही का. एक आहेत लांबचे डॉक्टर म्हणून आहेत, म्हणजे मला त्यांना कॉलही येतो मला त्यांचा. त्यांनी मला सांगितलं की बानूचं सगळं दाखवा मला हेडच्या माध्यमातून. तर म्हणलं ठीक आहे चालतंय, म्हणून ते बानूचं मी दाखवलं. आता मेन कागद आता हाय पण घरात आहे, सर्टिफिकेट हे काढलेलं सोलापूरचं. तर पुढच्या हेड्यामध्ये नक्कीच बघा. आणि हेडवा आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर बाय.